नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमर क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ जे विद्यार्थी ग्रॅज्युएट झाले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, रोज आपण नवनवीन व्हिडिओ विद्यार्थ्यांच्या हिताकरिता घेऊन येतो. तसाच व्हिडिओ आजचासुद्धा आपण एक आणलेला आहे. बघा, महाज्योतीमार्फत एक योजना निघालेली आहे. म्हणजे जे मुलं ग्रॅज्युएट झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीतर्फे विद्यार्थी मित्रांनो एक योजना निघालेली आहे. कशा संदर्भात योजना आहे तर बघा, ती योजना आहे म्हणजे जे विद्यार्थ्यांचं आता ग्रॅज्युएशन झालेलं आहे, नुकता निकाल लागलेला आहे किंवा जे पासआउट झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी IBPS PO, बँकिंग, LIC, रेल्वे, AAO परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजनेचा तपशील. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ज्या आपण वरील तुम्हाला परीक्षा सांगल्या याचं तुम्हाला पूर्व प्रशिक्षण मिळणार आहे आणि हे पूर्व प्रशिक्षण महाज्योतीमार्फत तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईनरित्या तुम्हाला क्लासेस हे मोफत पद्धतीने मिळणार आहेत. तर जे विद्यार्थी ग्रॅज्युएट झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी ह्या महाज्योतीचा या सदर एक्झामचे फॉर्म भरायचे आहेत. या संदर्भात जी अधिक माहिती आहे ती आपण वाचून घेणार आहोत. तत्पूर्वी ही जी एक्झाम आहे हे एक्झामचे आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरावे लागत असतात. फॉर्म भरल्यानंतर याची एक एंट्रन्स एक्झाम होते आणि एंट्रन्स एक्झाममध्ये जे विद्यार्थी चांगले गुणानुक्रमे येतील, चांगले मार्क्स मिळवतील अशा विद्यार्थ्यांना मोफत महाज्योतीमार्फत IBPS POचं, बँकिंगचं, LIC, रेल्वे, AAO याचं मोफत ऑनलाईन प्रशिक्षण मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे प्रशिक्षण ऑफलाईन स्वरूपाचं असणार आहे, ऑनलाईन पद्धतीचं असणार आहे. म्हणजे ऑनलाईनरित्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्लासेस मिळणार आहेत आणि हे क्लासेस करण्यासाठी आपल्याला अनेक साहित्य महाज्योतीकडून मिळणार आहेत. बघा, आपण काय आहे नोटीस तो वाचून घेणार आहोत. बघा, IBPS PO, बँकिंग, LIC, रेल्वे, AAO परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता IBPS PO, बँकिंग, LIC, रेल्वे, AAO परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन प्रशिक्षण मिळणार आहे आणि अनिवासी म्हणजे त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने तुम्हाला निवासाची व्यवस्था नसणार आहे, महाज्योतीमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरिता जे इच्छुक विद्यार्थी आहेत म्हणजे ज्यांना हे प्रशिक्षण घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना हे ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत अशा विद्यार्थ्यांनी बघा 78 87 50 82 70 हा माझा मोबाईल क्रमांक आहे. या मोबाईल नंबरवर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फोन करा. तुमचे हे जे महाज्योतीचे फॉर्म आहेत हे भरून दिले जातील. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण अनेक विद्यार्थ्यांचे नेटसेट असो, नंतर मिलिटरी भरती असो, अशा अनेक महाज्योतीमार्फत निघालेल्या योजनांचे आपण विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घेतलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना हे फॉर्म भरायचे आहेत त्यांनी माझ्याशी संपर्क साधायचा आहे. बघा, आपण समोरची माहिती पाहणार आहोत. काय म्हणजे समोरची माहिती, योजनेअंतर्गत लाभ, म्हणजे जे विद्यार्थी हा महाज्योतीचा फॉर्म भरतील त्यांना कोणकोणते लाभ भेटणार आहेत. तर बघा, विद्यार्थ्यांना 6 महिन्याचे ऑनलाईन प्रशिक्षण मिळणार आहे. म्हणजे 6 महिने तुम्हाला याचं प्रशिक्षण मिळणार आहे आणि हे प्रशिक्षण देत असताना जे संस्था तुम्हाला प्रशिक्षण देईल त्या संस्थेमार्फत तुम्हाला टॅबलेट मिळणार आहे. म्हणजे एक जो मोठा टॅबलेट येतो असतो मोबाईलसारखा, तो तुम्हाला टॅबलेट मिळणार आहे आणि हा टॅबलेट वापरण्याकरिता म्हणजे रोज तुम्हाला क्लास करण्याकरिता डाटासुद्धा देण्यात येणार आहे. हा मिळालेला टॅबलेट विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडेच कायमस्वरूपी राहणार आहे. ठीक आहे. नंतर हा योजनेचा लाभ ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचा आहे, ज्या विद्यार्थ्यांना ही योजना उचलायची आहे त्यांच्यासाठी काय काय पात्रता असणार आहे तर त्याची पहिली पात्रता आहे की तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. नंतर विद्यार्थी हा नॉन क्रिमिनल गटातील असला पाहिजे, म्हणजे OBC, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी कुठल्याही जातीचा असो तो विद्यार्थी जमणार आहे. नंतर तिसरी या ठिकाणी आहे की विद्यार्थी हा पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला असावा, म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे. नंतर या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या कोणत्या योजनेचा लाभ घेतला असेल
म्हणजे नेट सेटची परीक्षेचा लाभ घेतला असेल, MBAचा घेतला असेल, ठीक आहे, नंतर PhDसाठी काही फेलोशिप घेतली असेल किंवा अनेक JEE नीटसाठी जर त्यांना काही लाभ घेतला असेल तर अशा विद्यार्थ्यांचा अर्जाचा विचार केला जाणार नाही. म्हणजे एक तुम्ही जर लाभ घेतल्या तर दुसऱ्या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही. नंतर जे विद्यार्थी ऑनलाईन फॉर्म भरतील अशा विद्यार्थ्यांची निवड बघा विद्यार्थी मित्रांनो चाळणी परीक्षेद्वारे घेण्यात येईल. म्हणजे तुमची एक टेस्ट होईल, त्या टेस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागेल अशाच विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण मिळणार आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो बघा 6वा पॉईंट आहे. 6वा पॉईंट का म्हणते आपल्याला की प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्याची IBPS PO, बँकिंग, LIC, रेल्वे, AO पूर्वपरीक्षेच्या धर्तीवर व अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे तुम्ही समजा IBPS POचा जर तुम्हाला IBPS POचं जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्याच्यावर तुम्हाला आधारित टेस्ट होईल. बँकिंगचा करायचा असेल त्याच्यावर टेस्ट होईल. LICच्या संदर्भात परीक्षा द्यायची असतील त्याचा तुम्हाला एक्झाम द्यावं लागेल. रेल्वेची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्हाला रेल्वेचा पेपर द्यावा लागेल. AAOची देत असाल तर त्याचा तुम्हाला पूर्व प्रशिक्षणाचा पेपर द्यावा लागेल आणि त्याच्या पेपरच्या आधारावर तुमच्या ठिकाणी नंबर लागणार आहे. नंतर विद्यार्थी मित्रांनो चाळणी परीक्षेत प्राप्त गुणांकानुसार मेरिटच्या आधारे म्हणजे जे मेरिटचे स्टुडंट आहेत त्या मेरिटच्या आधारे आणि आरक्षित जागांच्या प्रमाणात म्हणजे ज्या कॅटेगरीला जेवढं रिझर्वेशन दिलं आहे त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली अशा विद्यार्थ्यांना विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी योजनेचा लाभ भेटेल. नंतर चाळणी परीक्षेच्या वेळापत्रकात स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. नेक्स्ट नंतर 9वा पॉईंट आहे. 9वा पॉईंट काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो बघा विद्यार्थ्यांचे किमान वय म्हणजे विद्यार्थ्याचे वय किमान 20 वर्ष आणि कमाल 28 वर्ष तसेच जे दिव्यांग विद्यार्थी आहेत जे अपंग विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्याकरिता ते 38 वर्षापेक्षा जास्त असू नये. विद्यार्थी मित्रांनो ह्या पात्रता झाल्या. नंतर प्रशिक्षणाचे स्वरूप म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला प्रशिक्षण मिळणार आहे तर त्याची माहिती पाहणार आहोत. बघा प्रशिक्षणाचा कालावधी हा 6 महिन्याचा असणार आहे. नंतर तुम्ही ज्याच्यासाठी म्हणजे फॉर्म अप्लाय करणार म्हणजे समजा तुम्ही रेल्वेसाठी जर अप्लाय केलं तर त्या रेल्वेच्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला प्रशिक्षण देण्यात येईल. तुम्ही IBPS POसाठी जर अप्लिकेशन केलं तुम्हाला त्याच्यासाठी देता येईल. ठीक आहे. तुम्ही LICसाठी जर फॉर्म भरला तुम्हाला त्याचं प्रशिक्षण देण्यात येईल. नंतर प्रशिक्षण हे अनिवासी स्वरूपाचे असेल. नंतर प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात देण्यात येईल. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हे प्रशिक्षण घेण्यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही. जर समजा तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावामध्येच राहून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे प्रशिक्षण घेता येणार आहे आणि तेही ऑनलाईन स्वरूपामध्ये. विद्यार्थी मित्रांनो बघा या महाज्योतीमार्फत दरवर्षी प्रशिक्षण देण्यात येते आणि अनेक विद्यार्थी जे चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात ते विद्यार्थी मित्रांनो लागतसुद्धा असतात, त्यांची निवडसुद्धा होत असते. अनेक विद्यार्थी लागलेसुद्धा आहेत. मग सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे आहेत. म्हणजे बघा ही जे महाज्योतीमार्फत जी निघालेली योजना आहे कोण फॉर्म भरू शकते. OBCचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. 59% विद्यार्थी घेतले जातील. VJA समाजातून येतात 10% त्यांच्यासाठी जागा आहेत. NTB मधून जे येतात 8% त्यांच्यासाठी जागा आहेत. NTC मधून जे विद्यार्थी येतात 11% त्यांच्यासाठी जागा आहे. NTD मधून जे विद्यार्थी येतात 6% त्यांच्यासाठी जागा आहे. जे विद्यार्थी SBC मधून येतात 6% त्यांच्यासाठी जागा आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या तुम्हाला कॅटेगऱ्या दिसत आहेत या सर्व कॅटेगरीतील विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. नंतर ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे त्यांना कोणकोणते डॉक्युमेंट लागतील तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असावी. रहिवासी दाखला असावा म्हणजे डोमेसाईल असावी. वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. पदवीचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र असलं पाहिजे. जर तुम्ही दिव्यांग असाल त्या दिव्यांगाचा दाखला आणि अनाथ असाल तर अनाथाचा दाखला. विद्यार्थी मित्रांनो इतके डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म भरायचा आहे ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात. नंतर बघा
समोर काय माहिती दिली आपल्याला, याच्या अटी आणि शर्ती. अर्ज करण्याचा जो अंतिम दिनांक आहे हा 20/8/2025 आहे. म्हणजे 20/8/2025 विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा फॉर्म भरावा लागणार आहे. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाणार नाही. म्हणजे अर्ज तुम्हाला ऑनलाईन स्वरूपातच भरायचा आहे. नंतर प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात असल्याने विद्यावेतन व आकस्मिक निधीऐवजी तुम्हाला टॅबलेट आणि डेटा विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्थेमार्फत देण्यात येणार आहे. म्हणजे आपल्याला विद्यावेतन काही मिळणार नाही आहे आणि आकस्मिक कुठल्याही प्रकारचा निधी मिळणार नाही. याच्याऐवजी आपल्याला टॅबलेट मिळेल आणि तो टॅबलेट चालवण्याकरिता रोज तुम्हाला डाटासुद्धा मिळेल. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी डाटा मारण्याची कुठल्याही प्रकारे गरज राहणार नाही. नंतर बघा, नंतर जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे, स्वीकारणे याबाबतचे सर्व जे अधिकार आहेत हे महाज्योतीला राहील. आणि विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची, दोषपूर्ण, दिशाभूल करणारी असल्यास अथवा विद्यार्थ्यांनी यापूर्वी महाज्योतीमार्फत राबवण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास, तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या सारथी या संस्थेकडून योजनेचा लाभ घेतलेला असल्यास त्यांची निवड हे रद्द करण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो बघा, ह्या सर्व आपल्या अटी आणि शर्ती झाल्या. तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी अशा विद्यार्थ्यांनी 78 87 50 82 70 या मोबाईल क्रमांकावर विद्यार्थी मित्रांनो फोन करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या. विद्यार्थी मित्रांनो हे संधी पुन्हा नाही, त्याच्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं करा. कारण जे आपण क्लासेस पाहून राहिलो बघा, हे जे आपल्याला मोफत प्रशिक्षण मिळणार आहे या प्रशिक्षणाकरिता किंवा संबंधित क्लासेस लावण्याकरिता हजारो रुपये विद्यार्थी मित्रांनो खर्च करावे लागतात आपल्याला. पण एक सामाजिक विकास व्हावा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांचा शैक्षणिक विकास व्हावा, त्यांना नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी विद्यार्थी मित्रांनो महाज्योतीकडून हे उपक्रम राबवले जातात. कोणताही विद्यार्थी योजनेपासून वंचित राहू नये त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. विद्यार्थी मित्रांनो आपण गोरगरीब घरून येतो, इतकल्या पैशाचे आपण क्लासेस लावू शकत नाही, मोफत मिळत आहे. फॉर्म भरा, नंबर लागला, संधीचं सोनं करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.